नमस्कार मंडळी. टेन्शनच्या राक्षसाला बाटलीत बंद करण्यासाठी घेऊन आलाय हास्याचा हुकमी मंत्र, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. तर मंडळी, तुम्ही म्हणाल आज या सुंदरी बरोबर ही शेहजादी कोण आहे? बरं, तेवढ्यातल्या तेवढ्यात मी स्वतःला सुंदरी म्हणून घेतलंय, हरकत नाही. तर मंडळी, ही शेहजादी आहे बगदादची, जी सध्या निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्यातून मराठी रंगभूमीवर अवतरलेली आहे. आणि फक्त शेहजादीच नाही, तर या नाटकाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार, लेखक आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी सर. निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्याचे निर्माते राहुल भंडारे. आपल्या सहज सुंदर अभिनयानं सर्वांना प्रेमात पाडणारी गुणी अभिनेत्री गायत्री दातार. आणि नाटकाची संपूर्ण टीम. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. गायत्री, मी तुला स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू सो मच. तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या 25च्या जादूनं तुम्हाला दुःखाच्या गुहेतून सुखाच्या महालात नेणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे मंचावरच्या 25वर कौतुकाचा खजिना मुक्तपणे उधळणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, सुरू करूया आजचा हास्य दरबार. मंडळी, आता पापणीच्या वेगानं बेरिंग बदलणारी नम्रता घेणार आहे सुनामीच्या वेगानं लिखाण करणाऱ्या प्रसाद खांडेकरांच्या वडिलांचं रूप. बघूया तिथे काय धमाल घडतेय. सावरा स्वतःला काय करतोय? सावरा, हो हो, चक्कर आली ग पटकन. सावरा ना. चक्कर आली. अण्णा, 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 तुम्ही आम्हाला सोडून असे कसे गेलात अण्णा? अण्णा, अण्णा, काय झालं हे? अरे आत्ताच महिनाभरापूर्वी तुम्ही माझ्याशी बोललात, मला भेटलात, महिनाच झाला. अरे बाप, अरे बाप, अण्णा. कधी झालं? 3 वर्ष झाली. जेवायला आलायस ना भिकाऱ्या? उगाच आपलं खोटं खोटं महिन्याभरापूर्वी भेटलो आणि जा भारत आट मांडले, जा जेवून घे. थँक्यू, आजची सोय झाली जेवणाची. बरं ऐक, हा, कुत्र्याची वाडी घेऊन जा. काय? कुत्र्याची वाडी घेऊन जा. बाहेर कुत्रा दिसेल त्याला दे ही, आणि तू ये परत जेवायला. मग आधी बोला ना, नाही तर मी हे पण खाणार होतो. ना स्थित आहे तुमची 3 वर्षांनी. काव 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 काव. अय्या आव आव, अय्या आव आव. काय अण्णांची मस्करी करतेस? मी काय मस्करी केली? म्हणलं माझ्या आईची पण वाडी दाखवून देत ना, पण म्हणून म्हणलं अय्या आव. अय्या आव आव. आईस काय गुजराती होती? मग तुम्ही काव काव करताय? बापूस काय कावळा होता काय? आज वाद नको, तुझ्या पाया पडतो. नाही भांडत आहे मी. अण्णांची तीत आहे ग, आज तरी नको. अण्णा, अण्णा, आज तुम्हाला जाऊन 3 वर्ष झाली अण्णा.
हे बघा, तुमच्या सुनेने आणि मी मनापासून स्वयंपाक बनवला अण्णा. गोड मानून घ्या अण्णा, गोड मानून घ्या. 3 वर्षात अण्णा असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही अण्णा. रोज रोज अण्णा, आमचे अण्णा, आमचे अण्णा. गप्प बसा. अण्णा आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत. नाही ग नमा, मला अण्णांची खूप आठवण येते. असं वाटतं अण्णांनी आत्ता कुठून तरी यावं, मला आदेश द्यावे आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करावी. सतत असं वाटत राहावं. 3 वर्षांपूर्वी हाच दिवस होता. हीच भर दुपारची 1ची वेळ होती. अण्णा ह्याच सोफ्यावर बसले होते. अण्णांच्या छातीत कळ आले आणि त्यांनी मला आवाज दिला. असं जावं अण्णा. अण्णा अण्णा हो अण्णा, अण्णा बोललात तुम्ही? अण्णा 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 इथे तुझा मीच आवाज दिला रे ओल्या पावट्या. नमा अगं अशी काय करते? अण्णा मला असे बोलायचे ओल्या पावट्या. अरे मग मीच आहे तुझा अण्णा सुक्या बारदान्या. बघ नमा, फालतू मस्करी नाही पाहिजे मला इथे. अण्णा 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 अण्णा, आता पटलं तुम्ही अण्णाचा. आता पटलं अण्णा. अण्णा माफ करा अण्णा. अण्णा मी पाया पडतो अण्णा. अण्णा पाया पडतो. अण्णा पाया पडतो. पशा तुम्ही काय करताय? पाया का पडताय माझ्या? बरं ना तुम्ही आज. नाही नमा, तू आता काहीतरी वेगळं बोलत होतीस इथे. काय? आत्ता वेगळं बोलत होतीस तू इथे काहीतरी. मी? हा म्हणजे अण्णा अण्णा तुझ्या आतमध्ये आले होते आत्ता. अण्णा कसे माझ्या अंगात येतील? नाही मी असं ताट उचललं आणि पुढे पुढे काय झालं आठवत नाही. एक्झॅक्टली हेच सांगतोय. कोणतं हे ताट उचल? हो, हे उचल. पुन्हा एकदा उचल. नाही. पुन्हा एकदा उचल. अहो, असं- नमा काय उचल एकदा, पुन्हा एकदा उचल. अहो पण असं ताट उचलल्याने काय? पुन्हा एकदा उचल ताट. बरं उचलते उचल. उचल. हे बघ काय रे फुगलेल्या तांबट्या. अण्णा 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 आले. अण्णा 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 तुम्ही आलात. अण्णा किती दिवसांनी हे दिसतं तुमचं. अण्णा अण्णा तुम्ही आलात. काय कसं? अण्णा 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 मी मस्त अण्णा. अण्णा मी पाया पडतो तुमच्या. अण्णा पाया पडतो. पाया पडलंच असतं, जरा पाय चेपून पण दे. अण्णा पाय चेपून पण देतो अण्णा. पाय पण चेपून. जरा डोकं पण चेपून दे. हो अण्णा, डोकं पण चेपतो. अण्णांची सेवा करायची मला. ऐक जरा कमरेला बाम पण लावून दे. देणार ना अण्णा. रात्रभर गोडा मसाला करून दमले. हा अण्णा गोडा मसाल्याचं काय बोललात? गोडा मसाला अप्रतिम झाला होता, त्यामुळे काय रस्सा झाला होता. अच्छा अच्छा ते हो, मी आणि तुमच्या सुनेने मनापासून बनवलाय अण्णा. मस्त मस्त. अण्णा तुम्ही खरं म्हणजे मला किती आनंद झालाय तुम्ही आज आलात. अण्णा मला ना सतत वाटत राहायचं की मला अण्णांची सेवा करायची होती. बाकी काय रे तुझी आईस अजून पण भांडतं काय रे माझ्या सुनेसोबत? अण्णा ते तर ना मागेच लागले. तुम्हाला काय सांगू अण्णा आता. पण तुम्हाला खरं सांगू ना, आईची काहीच चूक नाही आहे. ही सगळी तुम्ही अवदासा बांधली ना तुम्ही माझ्या गळ्यात. माझी बायको नमा, ती कुठलं स्थळ आणून दिलं तुम्ही अण्णा. माझ्याबद्दल असं बोलता तुम्ही? काय? बोलतोस का? मागून असं बोलणं बरं नाही. असं बोलायचं नसतं कोणाच्या मागून. तुझी आई काही कमी नाहीये. 1 नंबरची बेरकी आहे बेरकी. वाटोळ होईल त्या सटवीचं. अण्णा हे काय करताय तुम्ही असं? आणि मुळात आई म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व होते अण्णा. हे काय बोलताय तुम्ही? कसली सर्वस्व? केवढा छळ करायची ती माझा, माहितीये काय तुला? अरे सारखी भांडायची माझ्या बरोबर. त्यामुळे सांगते, भांडणामध्ये सुनेसोबत भांडत जाऊ नकोस. तिची बाजू घे. निष्पाप आहे निष्पाप. कोण? माझी सून. ती निष्पाप. तुम्हाला काय माहिती, ढालगज बाई आहे 1 नंबरची. नुसती भांडत असते. त्याविषयी रस्त्यात रिक्षावाला सोबत कानपडवला रिक्षावाला भांडणात. माझ्यासोबत सुद्धा सतत भांडत असते. मुद्दाम करते का? अण्णा हे मुद्दाम करते का? हे तुम्ही अगदी पर्सनली घेतल्यावर का भांडताय का माझ्यावर? मुद्दाम करते का ती? असं म्हणायचं होतं मला. अच्छा हा. मग तू नाही का तिचे व्हॉट्सअपवरचे मेसेजेस तू चेक करत? नाही का करत? संशय घेतोस काय रे? डुकरा संशय घेतोस तिच्यावर? अण्णा
तुम्ही म्हणजे लईच माहिती काढली आहे अण्णा. तुम्हाला एवढं कसं माहिती सगळं? मी सगळीकडे भटकत असतो, मला सगळं माहिती आहे. अण्णा अजूनही झाकडी मारत भटकाची सवय गेली नाही तुमची? तसा पोरगा तसा बाप. काय ते? नाही काय नाही उगाच विषय बदलू नको. काय म्हणतो तो ऐक. सुनेची काळजी घे. हा अण्णा हा. एका वर्षात तिच्या पोटी जन्माला येणार आहे मी. तुम्ही अण्णा ऐका ना, ते थोडं पुढे ढकलूया का? माझी 6 महिन्याची आता क्रूजवर जायचं मला जॉबसाठी. ते एका वर्षात शक्य नाहीये. गरज नाहीये तुझी. हो म्हणजे क्रूजवर तुझी गरज नाहीये असं म्हणतोय मी. नाही ना अण्णा, मी जॉबला आहे ना, तिकडे जावंच लागणार. त्यामुळे आणि प्लीज तुम्ही घाई करू नका, नाही तर मी जॉबवर असून तुम्ही एका वर्षात याल इकडे. ठीक आहे कळलं मला. हा बाकी काय एकदम व्यस्त छान. व्यवस्थित. हा एकदम छान ना. तुम्ही कसे आहात अण्णा? मी एकदम मजेत छान मस्त. फक्त मी काय सांगतो ते ऐक. बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे, बायकोच्या मावशीची काळजी घे, हा तिच्या बहिणीची पण काळजी घे. हो तुम्ही आल्यापासून बायकोच्या माहेरच्यांबद्दलच बोलताय नुसतं. मी त्या दिवशी गावी गेलो होतो अण्णा, आई तुमची खूप आठवण काढत होती अण्णा. आई तसं बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे म्हटलं तर आईचं लावलंय टुमणं मध्ये मध्ये. माझ्या सुनेचा जो भाऊ आहे त्याचं तर नावच काढू नका. त्या सुधीरचं तो डोक्यात जातो. समोर आल्या कापावं असं वाटतं मला त्याला. अगं बाई हे पण आहे का याच्या मना? अगं बाई, अगं भाई है वो उसका. असं बोलता सुनेच्या भावाबद्दल. बरं मला कळलं त्याला काहीतरी पैशांची गरज आहे म्हणे. देऊन टाक त्याला पैसे लागतात. पण अण्णा पण्ण्या देऊन टाक त्याला पैसे. ठीक आहे बघतो मी त्याला. बघतो नाही, माझी इच्छा आहे ना तर देऊन टाकायचे तर देऊन टाकायचे. ठीक आहे अण्णा, मी देईन त्याला. नाही देऊन टाकायचं तर देऊन टाक. अण्णा मी वचन देतो. वचन बिचन नाही, ट्रान्सफर करून टाक आत्ताच्या आत्ता. मी तुला लॅपटॉप बघतो कुठे ठेवला. एवढं आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करून टाक. अण्णा तर आमचा खानदानातला कंजूस माणूस, तो ना पैसे काढणार. काहीतरी गोंधळ आहे. हे ताट घेतलं ना, हे तिच्या आईचं ताट ना. हा आलीस का ग नमे? ए नमे आलीस का ग? बस. असं का वागतोयस तू? अगं अशी काय करतेस ना? मी तुझी आई सावित्री. कोण नमा? मी कुठल्या नमा बी मला ओळखत नाही. मी संपतराव आहे, संपतराव. अगं बाई, कशाचा बाप? संपतराव का? पाया पडते. हा मी तुमच्या सुनेची नमाची आई. स्वारी आली नाही बरेच दिवस विहीनबाईंना भेटायला. संपतराव कशाला येतील माझ्या आईला भेटायला? म्हणजे मी कशाला येऊ तुम्हाला भेटायला? खरंय बाई तुमचं. तुम्ही काय याल? एकतर्फी प्रेम आपलं. एकतर्फी प्रेम म्हणजे? आज ना बाई संपतराव, मी तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार आहे. काय? संपतराव बोला. तुम्ही आमच्या नमाला ज्यावेळी तुमच्या मुलासाठी स्थळ बघायला घरी आला बोल ना. मग संपतराव, मी त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं. मग पुढे काय? आणि संपतराव तुमच्यावर जीव जळला, माहीत प्रेमात पडला. संपतराव मला नाही का लाज वाटते माझ्या आईबद्दल असं उलट सुलट बोलायला? इतक्या खालच्या लेवलची वाटते का तुला माझी आई? लाज नाही वाटत? सासऱ्याचा खोटा खोटा हात म्हणून नवऱ्याला कान फडवला, लाज नाही वाटत तुला? माझ्या आईशीला शिव्या घालवतीस? आली मोठी अशी एक साटकन देईन ना. कान काय म्हणतो, तोंड असं करू लागेल. मग बस तू इकडे आणि अंडा तिकडे. माझा बाप पैसे ट्रान्सफर कर भावाला. बापाला ओळखत नाहीस तू? अगं एवढा 1 नंबरचा कंजूस होता. सोसायटीवाले ना स्विमिंग पूल बांधत होते, डोनेशन मागायला आले. माझ्या अण्णांनी 2 बादल्या पाणी डोनेशन दिलं होतं. असं कंजूस आमचे अण्णा. चितेवर होतं ना, चितेवर आग इथपर्यंत आली, सोन्याचा पचकन थुंकला. ते लगेच ट्रान्सफर करायला सांगणार आहे. लहानपणा करते. नीट बोललो ना? तोंड नीट कर, तोंड नीट कर. अण्णा सॉरी अण्णा, माफ करा. ए शेंगदाण्या. हो अण्णा. अण्णा अरे उचल मला, मी ते आमटीत नाक घुसलं.
जोरदार टाळ्या. बघूया या अफलातून परफॉर्मन्सला आपले हास्यरसिक कशी दाद देतात. सई, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे कॅमेरा दादांना की त्या फोटोवरती प्लीज झूम करा. मला सगळ्या ऑडियन्सना सांगायचं आहे की हे आमचे डिरेक्टर सर आहेत. सचिन गोस्वामी सर यांचा हा फोटो आहे आणि जेव्हा डिरेक्टर हसत खेळत मजा करत एक अख्खी शिप स्वतःच्या खांद्यावर घेऊन जात असतो तेव्हा आय गेस अशाच प्रकारचा काहीतरी ॲटिट्यूड रिक्वायर्ड असेल तेव्हाच आपण सगळे एवढे खुश आहोत, आनंदाने शूट करतो. सो सर थँक्यू आणि असेच राहा तुम्ही नेहमी. आणि सरांच्या फोटोला हार घातलाय फार काय मला आवडलेलं नाही आहे, पण मला असं वाटतं ही त्यांचीच आयडिया असणार. तेवढं तर आपण त्यांना ओळखतो. मजा आली, धमाल आली. गौऱ्या तू मध्ये येऊन नेहमीच प्रमाणे भाव खाऊन गेलासच. सुपर्ब झाला परफॉर्मन्स आणि तुमच्याकडून असेच तगडे तगडे परफॉर्मन्सेस अपेक्षित आहेत. मस्त. वा वा सई वा. थँक्यू सो मच. मंडळी, हातात आलेल्या स्क्रिप्टवर खानदेशी भाषेची जादुई काडी फिरवून तिला सुपरहिट करणारा श्याम राजपूत हास्य जत्रेची विनोदिनी सुहासला घेऊन आलाय चिपळूणच्या पारसमणीकडे, अर्थात प्रभाकर मोरेंकडे. कशासाठी? चला बघूया. हॅलो हॅलो हॅलो. नाही जमलेलं नाही ते. नाही मी काय म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे हो, आमच्याकडे ना 100च्या वर स्थळ आहेत. काय समजलं? नाही हे बघा, नाही मी तुमच्या मुलाचं लग्न जुलवणार. हो नक्की जुलवणार. हो आमच्या मंडळाचं नावच तसं आहे ना. असा कसा जुलत नाही. वधूवर सूचक मंडळ. इथं आयुष्यभराची नाते जुलतात. 100% गॅरंटी. थोडंसं व्हेरिएशन. हो गॅरंटी. हे बघा, एक काम करा. तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो घेऊन उद्या ऑफिसमध्ये या आणि योग्य स्थळ घेऊन जा. काय समजलं? चाल ना. काय बागे बागे चाली राहिनी. चल ना मग, तू समोर चालायला लागलास की मला समोर काही दिसत नाही. जाड्या कुठला बटाटे नाही बसणार इथे. जा, मला काय करायचं, इथे बसणार आहे मी. जा म्हणा डोकावर बटलच भेटणी तुम्हाला. गप्प बस तू. एक माफ करा, हे माझं ऑफिस आहे का नाही? वास्तविक हे मी बोलायला पाहिजे आहे का नाही? ठीक आहे. तुम्ही कोण? मी कोण? आधी मला सांगा तुम्ही कोण आहे बा? हे उलट होत आहे ना सगळं. नाही का? वास्तविक मी बोलायला पाहिजे होतं, पण हरकत नाही. मी प्रभाकर मोरे. असं कसं जुळत नाही. वधूवर सूचक मंडळाचा मी संचालक. बरोबर. इथे आयुष्यभराची नाती जुडतात. 100% गॅरंटी. हा तोच मी. हा बरं, तुम्ही कोण? मी श्याम राजपूत. 15 वर्षांपूर्वी श्याम राजपूत आणि सुहास परांजपे यांचे लग्न जुळवलं होतं तुम्ही. काय सांगता बाई? काय म्हणजे 15 वर्षापूर्वी मी 2 पोरांची लग्न जुळवली? अरे देवा, अरे केवढा अपराध माझ्या हातून घडला. मोरे, काय फालतूगिरी चालू आहे? मी सुहास आहे. माझं नाव सुहास आहे. काय नाव तुमचा? सुहास. तुम्ही सुहासात? हो. अच्छा, म्हणजे किरण नयन असं असतं तसंच ना? हो यो. हा तसंच तसंच. बरं मी काय म्हणतो, माझ्याकडे कसं काय येणं गेलं? मी ला इथे ठेवायला आलेलो आहे. ठेवायला म्हणजे? ठेवायला म्हणजे ठेवायला. ठेवायला म्हणजे ठेवायला. आणि ह्याच्यावर आपण हसायचं त्या डाली. टाळा काय देताय हो तुम्ही? असं मला सांगा, एखाद्या कंपनीने एखाद्या गोष्टीची गॅरंटी दिली आणि ती गॅरंटी फसली तर आपण काय करतो? ती वस्तू आपण परत घेतो. काय समजलो? मी पण तेच करायला आलोय. म्हणजे मी समजलो नाही. 15 वर्ष आमचं काही जुडलं नाही बा. हे पार्सल तुम्ही परत घ्या बा. परत घ्या हे पार्सल. चाललो मी. गेले ब्यात तर बरी आहे ना. कटकट नुसती. जाऊ दे त्याला. कशाला बोलवता इथे? जाऊ दे त्याला. चला. तुम्ही काय करता भाया? बाथरूम कुठे येतो दाखवा, जरा फ्रेश होते. कपडे ठेवा आधी. कपडे ठेवा इथं. लगेच राहायला लागलो इथं. पण
अहो 15 वर्षापूर्वी तुम्ही एकामेकाला पसंत केलं, त्याच्यानंतर तुमचं लग्न जुळलं ना. अहो पण आता आमचं नाही जुळत आहे मोरे. नाही जुडत ना, मग राय नाही इथे कसाले नाकवरी कांदा सोली राहिनी तू. प्लीज अगोदर ना कळेल असं मराठी बोलत जा. असं बघितलं का, 15 वर्ष झाले बरं, ऐराणीच्या अ बी येत नाही तिला. 15 वर्षात ऐरणीचा अ आला नाही ना मला तरी काहीही आयुष्यात फरक पडलेला नाहीये माझ्या. व्यवस्थित चाललंय सगळं. माझ्या आयुष्यात फरक पडला ना. तू राह इथेच राह. मला हवं तिथे राहीन, मला इथे राहायचं तर मी इथे मला. काय चाललंय मगासपासून हिथं राही. ओ ज्याच्याकडे राहणार त्या माणसाला विचारा ना. तुला काय विचारायचं रे? काय विचारायचं रे तुला? कशाला विचारायचं रे? हे वसाड्या, तू मला का मारलास? का मारलं? हो. अरे 15 वर्ष मी मन मारून मारून जगते, त्याच्या काय? तू मन मारून जगतोय, मी जगते तशी मन मारून. अरे ऍडजस्ट केला तुला 15 वर्ष मी. तू काय ऍडजस्ट केलं मला? मोरे काय सांगितलं होतं तुम्ही मला? हा माणूस व्यसन करत नाही, निर्व्यसनी सांगितलं होतं की नाही? निर्व्यसनीत होतो मी. अरे बेवडा मारून तर पडले नसतोस घरात सतत. तुझ्यामुळे ढोसायला लागलो का? माझ्यामुळे काय नाही, व्यसनीच. बस असू दे. रोजच्या डोक्याला ताण हा. डोकं बनकून जात असं. थोबड बघ, ऍक्टिंग बघ बावळट ऍक्टिंग म्हणून राहिली. त्याच्यानंतर डोसायला बसतो मी. नाही मला पण टेन्शन का झालं की मी पण सुरुवात करतो काय. तुझ्या काय रे मध्ये? नाही ढोसायचं काढलं तेव्हा माझं काय बोलला होता तू? मारू नका, तोंडाने बोला ना. देवान तोंड द्याला ना बोलण्यासाठी. मारता कशाला सारखं मारू नका. पोरगी सुशील घराण्यातली आहे म्हणे. मी परांजपे घराण्यातले बोललो होतो का नाही? तुम्ही बाय ना हाड्या बोलता काव करून राहणार तुला हाड्यात टिचाडी टाकसू राहते. ते पैसे वाजावं चोप तिला ठेवून घे. तू इथे राय ग. तू सांगू नको श्याम्यासारखं कुठे राहायचं. मला इथे राहायचं तर मी इथेच राहीन. गप्पा वसाड्यानो, काय चाललंय तुमचा? इथं राहतो काय चाललंय? अरे मला पण माझा संसार आहे, असं स्वतःची बायको आहे, 2 पोरं आहेत मला स्वतःची. तुझ्या पोरांचे नको कौतुक सांगू. आता माझ्या पोरांचं कौतुक बी सांगणार काय शेजारी सांगणार? नको ना रे, नाही, नको ना रे. डोक्यात जाऊ मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे डोक्याला ताप हिला ठेवून द्या तुम्ही. जुडवायचं तर काय जुडवा. मला काही जुळवायचं नाही, मला ह्याच्याबरोबर राहायचंच नाहीये. ऐका, तुम्ही एक काम करा, माझ्यासाठी ना वेगळं स्थळ बघा. एक मिनिट मी काय म्हणतो ते सोडाव. काय राहिला? हे स्थळ परत घ्या. मला नवं कोरं स्थळ द्या तुम्ही. मोरे तुम्हाला मी आधी सांगितलंय मला नवीन स्थळ हवं. आणि एक लक्षात घ्या, 25 वर्षाचा रुबाबदार, देखणा छान, मला शोभेल असा मुलगा शोधा. असं हो. मला पण आहे ना, तुम्ही एक 22 वर्षाची चिकनी पोरगी बघा बा. एकदम अशी मदमस्त मुलगी तुला हो म्हणणार आहे? माझं मस्त. अरे वसाड्यानो, निम्म शिम्म आयुष्य राहिलंय तुमचं. अरे पुढच्या 5 वर्षात तुमच्या सरणावर झाडाची कोणती लाकडं जाणार ह्याची चर्चा सुरू होईल काय दिवसात. आणि तुम्हाला 22-30 वर्षाच्या पोरी पाहिजेत, स्थळ पाहिजेत. लाज नाही वाटत तुला? लाज काय वाटायची? गॅरंटी मध्ये असलेली एखादी वस्तू कंपनीला परत दिली तर कंपनी ब्रँड न्यू वस्तू देते ना. अरे पण माणूस आणि वस्तू याच्यात फरक आहे का? ना फरक आहे की नाही मला माहिती नाही. माझ्यासाठी नवीन स्थळ बघायचं. माझ्यासाठी पण. एक मिनिट पटकन बघा. ठीक आहे. तुमचा ऍप्लिकेशन नंबर काय आहे? शी. अच्छा, शी नंबर आहे. तो घाणेरडा नंबर ना अजूनही लक्षात आहे माझ्या. कुठला? 455. ओके, 455. मला काय सांगितलं होतं, गायक आहे. अरे कसलं गाणं एवढे हे काय गाणे? मला म्हणे डान्सर आहे म्हणे. पथक नाचतं, पथक नुसतं. बिल्डिंगचे सगळे लोक परेशान आहेत. झालं सुरू तुमचा? तुम्हाला राहायचं नाही एकत्र? नाही. इकडे या. हे तुमचं नवस्थल. ओ मना बाप रे, काय मुखडा शे बाप. एकदम सोना तुकडा शे आवत. शामे बघू. हल तिकडे, तिकडे. एक मिनिट मॅडम हे घ्या. हे तुमचं नवस्थल. काय झालं? पांढऱ्या घोड्यावरनं येणारा राजपुत्र तुला तसाच देखणा आहे हा. सुपत कसला हॅन्सम आहे. मोरे हेच तर माझ्यासाठी. मोरे ठरलं, हे स्थळ मला पसंत आहे, याच्याशीच बोलणी करा. बर
आधी माझी भेट घडवाव. मोरे आधी फोटो मी दिलाय, माझं स्थळ आधी. माझी भेट आधी. एक मिनिट. अरे वसाड्यानू, हे तुमचेच फोटो आहेत 15 वर्षापूर्वीचे. शाम्या, हं? हा खरंच तू आहेस? आणि हे तू आहे? बरा दिसत होतास रे 15 वर्षापूर्वी. तू पण एकदम टावका होती बा. एकदम असं सिल्की केस मस्त छान दिसतंय तर तुला. आणि तू पण एकदम कवडी कचक काकडी होती बा. अरे असणारच ना. अरे लग्नाच्या अगोदर मी सुद्धा असा राजहंसासारखा दिसायचा. कुठल्या पक्षाची उपमा द्यावी याची तरी लाज बाळगा हो, कमीत कमी. असं द्या. पण बघा 15 वर्षापूर्वीचे तुमचे फोटो. अरे 15 वर्षात तुम्ही स्वतःची काय अवस्था करून घेतली वाय. बघा काय आहे, 15 वर्षाच्या संसारानंतर ना असा बदल घडतोच माणसात. आता जेव्हा संसाराच्या तडजोडी होतात तेव्हा कटकटी सुरू होतात, भांडणं सुरू होतात. म्हणून तुम्ही अर्ध्यावर संसार मोडायला निघाली. नाही पण ही तशी राहिली नाही ना आता. ही बदलली ही तशी ती नाहीच आहे. मी ज्याला पसंत केला तो हा नाहीच आहे नाही, ना. असं कसं ऐका ना. हो नाही. अहो मी काय म्हणतो, हा बघा मला कळतंय आता, मला सगळं जाणवलेलं आहे. मी तुमच्यावर ना कुणीतरी करणी केलेली आहे. नाही. देवा शपथ. काय आहे, असा जेव्हा संसार चांगला चालतो ना, हा तेव्हा डोळ्यात खूपतो लोकांच्या. नाही हो मोरे. अहो दृष्ट लागली तुमच्या संसाराला. नाही असं काही नसतं. अहो असतं, मला माहिती. मी कोकणातला माणूस आहे, चिपलूनचा खुद्द काय जमातले. हा पण तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे सगळा उपाय आहे. हा तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही आपण बसा इथं तुम्ही बसा. काय तुम्ही काळजी करायची नाही. तुमचा संसार कसा असा सुरलीत चालवतो का नाही बघा. काय जमाजलं. बसा. तर बाई माझ्या आईशी सत्याची पांढरी. संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजी आहेस असं म्हणणं करा. प्रत्येक स्किट मध्ये लिंबू घालतो का रे तू? मागे तू कपडे विकत होता स्किट मध्ये, लिंबू घातला तिथे तर तुला येऊन धुतला रे. आधी तू शालू आणायचा, आता तू लिंबू आणतो का रे? किती अंधश्रद्धा पसरवतो. हल्ली मोठे लोक सुद्धा लिंबू घेऊन फिरतात का नाही. आपली संस्कृती झालेली आहे ना ती. असं का? पण बरेच मोठमोठे लोक हे लिंबू मारणं वगैरे अंधश्रद्धा असते हे सांगतात. तुझ्या डोक्यात रक्त कमी गेलेलं, तुझ्या डोक्यात रक्त घातलं पाहिजे. क्या बात, सुपर हिट. मस्त. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई, खूप मजा आली. तुमचं आता मस्त जमली आहे भट्टी तिघांची असं वाटतं. आणि लेखकांनी काही मार्मिक गोष्टी पण विनोदाच्या द्वारे खूप सुंदर प्रकारे सांगितल्या, त्या मला खूप आवडल्या. उत्तम सादरीकरण. आणि हे शालू किंवा लिंबू नसेल तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं बरं का. त्यामुळे मजा नेहमीच येते. आणि शेवटी मलाच जरा धडधडलं की उचलून घेतल्यावरती, पण ते मस्त तुम्ही केलं. खूप मजा आली. धमाल परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. वा. प्रसाद दा. शादी से पहले कहते थे कि एक दूसरे के लिए दुनिया छोड़ देंगे. शादी से पहले कहते थे कि एक दूसरे के लिए दुनिया छोड़ देंगे, और आज कहते एक दूसरे की हड्डियां तोड़ देंगे. वाह दादा वाह. क्या बात है, क्या बात. जोरदार टाळ्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण मतकरी सरांबरोबर थोड्या गप्पा मारणार आहोत. मला तुम्हाला असं विचारायचं आहे सर, सध्या मराठी रंगभूमीवर तुमचं नाटक निमाशिमा राक्षस खूप गाजतंय. ही संकल्पना, ही कल्पना कशी रुजली तुमच्या मनात? काय आहे हे नाटक? निमाशिमा राक्षस ही एक पॅरडी आहे. म्हणजे आपल्याकडे विनोदी नाटकं होती, परंतु पॅरडी हा प्रकार तेव्हाही नव्हता आणि मोठ्यांच्या प्रौढांच्या रंगभूमीवरही अजूनही नाही. म्हणजे अल्लाद्दीन आणि जादूचा दिवा ही अरेबियन नाईट्समधली प्रख्यात कथा सगळ्यांना माहीत आहे. त्या कथेकडे तिरकस नजरेने पाहिल्यावर त्याची पॅरडी तयार होते.
तशी ती निम्माशिम्मा राक्षसमध्ये. म्हणजे त्याच्यातून आणखीन एक गोष्ट मला मुलांना सांगायची होती की तुम्हाला केवळ राक्षस मिळाला किंवा काही एखादी गोष्ट जादूनी साध्य होणार असली तर तिच्यावर विसंबून राहणं बरोबर नाही. ती अर्धीच होऊ शकते आणि तुम्हाला स्वतःची शक्ती, स्वतःची ऊर्जा, स्वतःचे प्रयत्न हे सगळं वापरून तुम्हाला कुठेतरी पोचायचं असतं. हे त्यातून सांगितलेलं आहे. आम्ही बालनाट्य, आमची संस्था साधारण 30 वर्ष काम केलं आम्ही. त्यातलं पहिलं नाटक आमचं म्हणजे अगदी पहिलं, ज्यामुळे मुहूर्त झाला ते 3 नाटिका होत्या, पण पहिलं फुल लेंथ नाटक हे निम्माशिम्मा राक्षस, जे आम्ही 47 वर्षापूर्वी केलं. ओ माय माय माय. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मंडळी, आज जशी निम्माशिम्मा राक्षस या बालनाट्यामधील शेहजादी आपल्याला भेटायला आली आहे, तशीच तिला भेटायला आता या मंचावर डबल टिबल राक्षसीण येणार आहे. मंडळी, यंदाच्या दिवाळीत तुम्ही निम्माशिम्मा राक्षस या बालनाट्यातील राक्षसाची धमाल, राजपुत्राची कमाल बघायला जालच, तशी बघूया आता या मंचावर ही राक्षसीण काय धमाल करते ते. 25च्या चांदण्यांनी सजलेली परिकथांची जादुई दुनिया तुमच्या समोर घेऊन येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकणचा विनोद खन्ना ओंकार भोजने आणि मागाठाण्याचा प्राण प्रसाद खांडेकर. बाप मरतो काय मी. ए थांबव ना बाबा, मरतो काय मी म्हटलं की थांबवायचं लगेच. समस्कार. हा, सगळ्यांना एकदमच समप्रमाणात म्हणून समस्कार. मी टाणाणारा ऑफ फिल्टरपाडा राज्याचा राजकुमार प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली. मी 7 देशांचे 9 महासागर पार करून इथपर्यंत पोहोचलोय. ए गौऱ्या, 9 नाही 7च आहेत महासागर. तुझ्यासाठी 7 असतील, माझ्यासाठी 9च आहेत. त्यातले 2 महासागर हे डोळे आहेत. थँक्यू गौऱ्या, थँक्यू. तुझे नाही, सईद आमनकरचे. हे 2 डोळेच माझ्यासाठी महासागर आहेत आणि याची आजपर्यंत कुठे नोंद झालेली नाहीये. आणि या महासागरात मला डुबकी घ्यावीशी वाटते. हो असो, जास्त महासागरात नको अडकायला. डायलॉग राहिलेत. तर मी प्रिन्स गौरेंद्र मोरेंद्र बाहुबली तुमच्या निम्माशिम्मा नाटकात एक छोटूसा असा राक्षस आहे की नाही, तसाच आमच्या इथे पण वांग्यासारखी भरलेली डबल टिबल नावाची राक्षसीण आहे. तिच्या डोक्यात गुल बकावलीचं फूल आहे. ते फूल मला हवंय, कारण ते फूल घेऊन मी माझ्या शेहजादीला देणार आहे. तुला देणार आहे. तुम्हाला म्हणाले होतीस ना की तुला फुल दिले की मग मी तुझ्यासोबत लग्न करणार आणि मी तुला सगळं राज्य देणार. त्यासाठीच मी इथं आलोय. मला फक्त एकच भीती आहे, ते फुल मागायला गेलो ना तर ती राक्षसी मला हुल देऊन मारेल. पण बस, मला फक्त ते फुल हवंय. त्यासाठी मला ऋषी मुनींची मदत घेतलीच पाहिजे. ऋषी मुनींना कसं बोलू? हा, आता अंगारा फेकतो आणि ऋषी मुनींना बोलवतो. हो ऋषी मुनी, ऋषी मुनी वू या. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. अंगाऱ्याचा नाद खुळा रे, अवतारी गण साधा भोळा रे. उजव्या विंगेतून प्रकट झाला, हो आल्या आल्या मंच आपुला केला. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला, आला रे. मदतीला ऋषी मुनी आला. ऋषी मुनी, ओ ऋषी मुनी, तुम्ही कोकणातले काय? अरे वा, कसे बरे ओळखले? अरे तुम्हाला कुठल्याही कलेत घाला, तुमच्या तोंडून दशावतारच बाहेर येणार. प्रभाकर मोरे पण कोकणातलेच काय? होय तर. तेच म्हटलं, कुठली एंट्री घेतात ना तेव्हा दशावतारी गाणं म्हणतच एंट्री घेतात. अरे तुम्हाला उद्या हॉलिवूडचा डायनासोर जरी बनवला ना तरी तुमच्या तोंडातून दशावतारच बाहेर येईल.
आणि मोऱ्यांचा डायनासोर शालू म्हणत बाहेर येईल. शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना, फुगडी नाही आणली रुसलीस मैना, फुगडी नाही आणलीस रुसलीस मैना, फुगडी नाही आणलीस रुसलीस. टाना राज्याच्या शुभ्र राजहंसा. ओ माय गॉड, शुभ्र. तू जर माझा असा अपमान केलास तर तुझी मदत काय करणार मी? जाऊ मी? सॉरी चूक झाली ऋषीमुनी, चूक झाली माझी. ऐका ना, मला आहे ना ते गुल बकावलीचं फुल पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलंय. म्हणून तुला माझी आठवण आली? होय, म्हणून तुम्हाला इथं बोलावलं. पण तुला सांगतो राजकुमार, त्या फुलासाठी तुला युद्ध करावं लागेल. युद्ध? अरे मी तयार आहे युद्ध करायला. तयार आहेस? हो. ठीक आहे, तर मग युद्ध करण्यासाठी मला राक्षसिणीला बोलवावं लागेल. बोलवा. हा, पण तिला बोलवण्यासाठी मला पुन्हा गाणं रचावं लागेल. ऐके गे वनी विचित्र करणी, ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो म्या लोचनी. ऐके गे वनी विचित्र करणी, पाहतो मी लोचनी. येऊ दे ये 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 ये. टोचा दिला भवऱ्याला, तडका दिला मोहऱ्याला, पायाला घातलं हवऱ्याला, लात दिली गवऱ्याला. मुनीवर डायरेक्ट मारते. तू आधी सरळ बोल. काय झालं? मुनीवर वेगळं कर आणि डायरेक्ट मारते वेगळं कर. वेगळं वाटते. डायरेक्ट मारते. डायरेक्ट मारते म्हणजे हिला आवरा. थांब, डबल टिबल थांब. डबल टिबल. त्याला युद्धासाठी थोडा अवधी तर दे. थोडा अवधी. टोचा दिला भवऱ्याला, तडका दिला मोहऱ्याला, खायला घातला हवऱ्याला, तुडवला आता गवऱ्याला. ओ मुनीवर, ओ मुनीवर, ही डायरेक्ट मारते. मुनीवर डायरेक्ट वेगळं कर रे. मुनीवर वेगळं कर, डायरेक्ट मारते वेगळं कर. मुनीवर हिला तुम्ही वेगळं करा, ही डायरेक्ट मारते मुनीवर. थांब, डबल टिबल थांब. तुला माझी शपथ आहे, तिकडे थांब. तुला काय झालं रे? तुला मी मारतोय तुला? मग माझं नाव का खराब करतोय? ती मारते ना तुला. सॉरी चूक झाली. तिचा जीव दुसरीकडे अडकलाय. कुठं? तिचा जीव एका पोपटात आहे. एवढ्याच्या पोपटात एवढा मोठा जीव? मावला जाऊ मी? नको मुनीवर सांगा. तिचा जीव ज्या पोपटात आहे त्या पोपटाची मान जर तू पिरगळलीस तर तुला हिच्यावर विजय मिळवता येईल. फक्त मान पिरगाळायचे? अरे अशी पिरगाळतो पोपटाची मान. मिळाला पोपट, मिळाला पोपट. तुम्ही बोलवा त्या पोपटाला. बोलवा त्या पोपटाला. मी पोपटाला बोलवतो. पोपटा पोपटा तुझे गातो मी गाणे, पोपटा पोपटा तुझे गातो मी गाणे. आयाला देईन डाळिंबाचे दाणे, आयाला देईन डाळिंबाचे दाणे. येऊ दे. वा वा. 2 मिनिटं थांबा. वल्लव थांबवा. 2 मिनिटं. मी काय म्हणतो, हत्तीचं नाव पोपट कोण ठेवतोय? याचं नाव पोपट ठेवलंय म्हणजे कोण आहे? काव माझी मान पिरगळणार होता. मुनीवर मारतो. तू वेगळं कर ना. मुनीवर वेगळं कर आणि मारतो हे वेगळं कर. मुनीवर डायरेक्ट मारतोय ना. मारली तुम्हाला पण डायरेक्ट मुनीवर. डायरेक्ट मारतोय. हे बघ, हे असं वेगळं वेगळं करता आलं पाहिजे. अरे तुम्ही याला आत्ता ओळखताय म्हणून तुमच्याकडे एवढं प्रेम वाढलंय. मी याला 3 वर्षापासून ओळखतो. लक्षात ठेवा. याला पाठवा ना. आता आम्हाला मारून टाकेल, त्यापेक्षा ही परवडली मला. म्हणजे त्याला पुन्हा पाठवून टाकायचं. तिला पुन्हा पाठवा. त्याला परत पाठवायचं मी. हो पाठवा. त्यासाठी पुन्हा मला गाणं रचावं लागेल. 1 मिनिट थांबा. येऊ का? ऐकलंय? याला फक्त गाणं गायचं, बाकी काय करायचं नाही. अरे तीच आहे त्याची हाऊस. माझ्या स्किट मध्ये पण तेच करतो. स्किट राहता बाजूला फक्त गाणी शोधतो. जाऊ दे यार, किती चेक केलं चेहरा कशी सोड. या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालंय. आजपासून ह्या मुद्द्यावर आपलं वैर संपवूया. ओ माय गॉड. जातो मी. जातो खानाखाली. जरा शांत हो ना. 2 मिनिट करतोय. तू गेला आता काय करू? पोपट तर गेला. म्हणजे तुला त्याची मान पिरगळता आलेली नाही? त्याची मान पिरगाळू? ती काय मान होती की नाही. आता एक शेवटचा पर्याय. काय? एक मंत्र आहे,
तो मंत्र जर तू न चुकता म्हणालास तर तुला ते फूल ती देऊन टाकेल, कारण ती त्या मंत्राला घाबरते. तुम्ही मला काही करा, तुम्ही मला मंत्र सांगा. नक्की? हो 100%. बघ हा, येस. नीट लक्ष दे. शिडीक की सुडुकुम खिडीक की धुडुकुम चकार जंतू बेकार पंतू खयाक डळ्याक फशाक डबल टिबल खचाक. ठीक आहे, आलं माझ्या डोक्यात. शाबास. येस, आलं माझ्या डोक्यात. शाबास. सगळं माझ्या डोक्यात फिट बसलंय. फक्त शेवटचं दोन राहिलेत, 2 लाईन राहिल्यात. ते शिडीक पासून राहिल्यात. अरे ती सुरुवात आहे, शिडीक सुरुवात आहे. तीच सुरुवात आहे. परत एकदा सांगा ना. नाही हे बघ तू जा, तुला जमते तेवढं म्हण जा. नाही जा मणीवर मला ते फुल तुला जमते तेवढं म्हण जा. नाही शिडीक दुमकुम धडाक दुमदुम चकार जंतू बेकार खांडेकर. बेकार खांडेकर. काय काय सांगितलं ना. हा कुठला मंत्र आहे? हिला 2 मिनिटं थांबवा ना. डबल टिबल चौबल. नाही थांब 2 मिनिटं थांब. खाली बस बा. मी आधीच सांगितलं होतं हे मला पाठ होणार नाही, मला इथं स्किट पाठ होत नाही रे मला. तुला मग आता गुलबकावलीचं फुल मिळणं अशक्य आहे. का म्हणजे तुला तिच्याशी युद्ध करता आलेलं नाही, तुला त्या पोपटाची मान पिरगळता आलेलं नाही, आणि तुला तो मंत्र सुद्धा न चुकता म्हणता आलेला नाही. मी आता काय करू? काय करू म्हणजे हे बघ, त्या फुलाचा नियमच आहे, एक तर ते फूल त्याला मिळेल जो त्या राक्षसीचा आयुष्याचा जोडीदार आहे, किंवा जो कोणी हा मंत्र न चुकता म्हणेल. मी काम करतो ना. काय? मंत्र म्हणतो. असं वाटतं तुला? मी म्हणतो मंत्र न चुकता. हो न चुकता, पण शाबास. तिच्या कानात सांगतो. सांग. हा मग ते फुल मला मिळेल ना? हो मिळेल, नक्की मिळेल. मीला सांगा ना, फक्त मला मारू नको म्हणून. डबल टिबल. हा त्याची एक शेवटची इच्छा म्हणून तुझ्या कानात काहीतरी सांगायचं त्याला. हा सांगू. मला 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 फुल मिळालं. गुल बकावलीचं फुल मला मिळालं. गुल बकावलीचं फुल मला मिळालं. आणि तुला ते नाव सुद्धा घेता आलंय. मला जमलं. मला आज जमलं. फुल फुल बकावलीचं फुल. तू न चुकता मंत्र तिच्या कानात म्हणालास. हो मी तिच्या कानात सांगितलं की ऋषी मुनी तुझ्यावर जाम प्रेम करतायत. त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की 7 जन्म तू बसून खाशील. लगेच ती खुश झाली आणि तिने फुल काढून मला दिलं. संपत्ती आहे माझ्याकडे. हो. अरे मी कमंडलू सुद्धा घेऊन नाही आलोय. मोजून 2 पंच होते, तीच संपत्ती होती, म्हणून म्हटलं कमंडलू पण नको. तू असं सगळं सांगितलं तिला. आता तुम्ही काय म्हणा, काय तुमची भेट घालून देणं हेच माझं काम आहे. नाही डबल टेबल. नाही डबल टेबल. नाही मी पळून जातो त्यापेक्षा. आता गाणं वगैरे काही नको. नाही आता हे फुल मी माझ्या शहजादीला देणार. शहजादी प्लीज. काय? हे फुल तुझ्यासाठी. मी घ्यायचंय? हो नक्की? हो, त्यासाठीच तेवढी मेहनत केली आहे. हेच ते फुल आज मी तुला देणार, मग तुम्हाला राज्य देणार. शहजादी हे फुल मी घेईन ते, पण त्याच्यासाठी तुला डोळे मिटायला लागतील. मिटेन ना मी. आता तुझ्यावर राज्य आहे. हा माझ्यावर राज्य. शेजादी ए ओ सर, ही राज्य देणार होती म्हणजे लपंडावचं राज्य देणार होती. काय हो सर, आता इथे प्रमोशनला आले ते पण माझी इज्जत काढतायत. काय हो ए भाई, वाजव ना तू तर आता. वा वा वा, ॲज युजल धमाकेदार झालं स्किट. जाणून घेऊया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसाद दा. ओमकार की दाढ़ी कर सके ऐसा कोई शेविंग जेल नहीं. ओमकार की दाढ़ी कर सके ऐसा कोई शेविंग जेल नहीं. गौरों की बालों से उआ निकाले ऐसा कोई तेल नहीं. वनिता के लिए कोई डाइट भेल नहीं. और बाल नाट्य करना कोई बच्चों का खेल नहीं. क्या बात है, क्या बात है, क्या खूप कहा. या परफॉर्मन्स मध्ये शहजादीने पण एंट्री मारली होती. तिला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. गायत्री. खरंच खूप धमाल वाटला आणि मला तर ही राक्षसीण तर फारच आवडली आहे.
सगळ्यांनीच छान काम केलं. राजपुत्रांनी पण केलं छान काम. खूप मजा आली आणि हे फूल पण आवडलं मला. थँक्स. वा 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 वा. थँक्यू सो मच. आज आपल्याबरोबर निम्मा शिम्मा राक्षस या बालनाट्याचे निर्माते आहेत राहुल भंडारे. राहुल दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सातत्यानं वैविध्यपूर्ण नाटकं रंगभूमीवर आणत आहात आणि व्यवसायाचा विचार न करता व्यावसायिक नाटकं करत आहात, तर यावेळी बालनाट्य का करावं असं वाटलं? मुळात मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची दुष्काळ जो आहे तो जर घालवायचा असेल तर आपल्याला गांभीर्याने बालनाट्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मी कॉलेजला असताना किंवा कॉलेजच्या आधी बालनाट्यात काम केलं होतं आणि मला त्यातलं गांभीर्य कळत होतं की बालनाट्य किती महत्त्वाचं आहे. जर आपल्याला पुढच्या 10 वर्षात जर नवा ऑडियन्स जन्माला आणायचा असेल, घालायचा असेल, तर आपल्याला बालनाट्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे अलबत्यानंतर लगेचच मला मतकरी काकांनी सांगितलं की आणखीन एक चांगलं नाटक आहे आपल्याकडे आणि आपण ते करणं खूप गरजेचं आहे आणि आजच्या काळात ते जाऊ शकतं नाटक. त्यामुळे निम्मा शिम्मा राक्षससारखं नाटक मला करावंसं वाटलं आणि त्यालाही तुफान रिस्पॉन्स आहे. त्यात गायत्री असेल, कारण गायत्रीचं सिरियल संपल्यानंतर तिने पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलेलं आहे आणि निम्मा शिम्मा राक्षसमध्ये ती शैजईचा रोल करते. मयुरेश पेम आहे नाटकामध्ये, अंकुर वाडवेसारखा नट आहे. त्यामुळे ही सगळी भट्टी जमून आली आणि चिन्मयी मांडलेकरसारखा कसदार दिग्दर्शक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं की बालनाट्य करणं गरजेचं आहे आणि हे निम्मा शिम्मा राक्षस आपल्या भेटीला आणलेलं आहे मी. वा 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 वा. नाटकाची संपूर्ण टीम, इस्पेशली मतकरी सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या नाटकाला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. थँक्यू.